स्वागत आहे आपल्या मेघधरा चॅनलमध्ये। इथे मी आडवी तोरणपट्टी बनवलेली आहे, तर यालाच आपल्याला साइडला तोरणपट्टी बनवायची आहे। तर इथं मी 11 क्रोशिया बनवलेल्या आहेत खाली। तर वरती आपल्याला इथे साइडचे 3 क्रोशिया विणायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि इथे आपल्याला 2 क्रोशिया सोडून दुसऱ्या क्रोशियावरती इथे आपल्याला चेन बनवून घ्यायची आहे। परत 2 चेन विणायचे आहेत आणि साइडच्या या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत आपल्याला इथे। नंतर पुढे इथे आपल्याला साइडचे 3 क्रोशिया विणल्यानंतर वरती पण 3 क्रोशिया विणायचे आहेत आणि खाली आपण 2 चेन विणल्या होत्या आणि मध्यभागी चेन दिली होती। इथे आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत आणि साइडचे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे सेम आपल्याला 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर मध्यभागी आल्यावरती ते आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि मध्यभागी एक चेन द्यायची आहे। परत साइडच्या 2 चेन द्यायचे आहेत आणि पुढील क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। असंच विणत जायचं आहे आणि पट्टी तयार करून घ्यायची आहे। नंतर याच पट्टीला आपल्याला पांढरी लोकर जॉईन करून घ्यायची आहे आणि पुढे आपल्याला इथे मध्यभागी सोडलेल्या या ठिकाणी 3 चेन विणायचे आहेत आपल्याला इथे। त्यानंतर इथे आपल्याला ह्याच्यामधून चेन काढून घ्यायची आहे आणि पुढे चेन विणायची आहे। सेम पुढे आपल्याला असेच पूर्ण पट्टीला विणत जायचं आहे। आणि ही पट्टी विणून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे आपल्याला अशी लोकरचे एकूण 24 राऊंड विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे आपल्याला इथे हे साइडला घ्यायचं आहे एका। हे काढून घेतल्यानंतर इथे आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे। त्यानंतर याला इथे असं बांधून घ्यायचं आहे। हे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे आपल्याला दुसऱ्या लोकरने आपल्याला विणायचं आहे। तर यातून आपल्याला क्रॉस करायचं आहे। क्रॉस केल्यानंतर परत पुढे आपल्याला इथे साइडचा हा भाग घ्यायचा आहे। याला पण आपल्याला असे क्रॉस करायचं आहे आणि या क्रॉसच्या मध्यभागी एकत्र घेऊन असे ह्यातमध्ये विणायचं आहे। एक चेन बनवायची आहे। परत साइडच्या ह्याला इथे पण एक चेन विणायची आहे, मध्यभागी एक चेन। सेम पुढे हे आपल्याला असंच परत हे गुणिले किंवा क्रॉसमध्ये करायचं आहे। साइडच्या याच्या आणि याच्या मध्यभागी आपल्याला विणायचं आहे। एक चेन द्यायची आहे। परत हा भाग घ्यायचा आहे, यातमध्ये चेन द्यायची आहे, परत चेन द्यायची आहे। परत पुढेही असं सेम आपल्याला
पूर्ण हे राऊंडमध्ये विणून घ्यायचं आहे. हा लोकरचा पार्ट आणि साईडचा हा लोकरचा पार्ट. हे क्रॉस केलं, हे असं करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चेन विणायची आहे. त्यानंतर या पार्टमध्ये पण चेन विणायची आहे. परत पुढे चेन विणायची आहे. सेम पुढेही असंच विणायचं आहे. साईडचा पार्ट घ्यायचा आहे आणि हा साईडचा पार्ट, यामध्ये इथे आपल्याला चेन विणायचे आहेत. जेणेकरून आपल्याला अशी डिझाईन भेटेल, म्हणून हे असं विणायचं आहे आपल्याला. असं हा पूर्ण राऊंड विणून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला हा पार्ट आणि हा पार्ट हे दोन्हीच्या मध्ये इथे आपल्याला चेन विणायची आहे आणि परत इकडे चेन विणायची आहे. त्यानंतर परत आपल्याला इथे साईडला 3 चेन विणायचे आहेत आणि एक चेन सोडून दुसऱ्या चेनवरती आपल्याला हे विणून घ्यायचे आहेत. पूर्ण राऊंडला अशा 3 चेन विणून घ्यायच्या आहेत. मध्यभागी 2 चेन सोडायच्या आहेत आणि राऊंडला चेन विणून घ्यायच्या आहेत. पूर्ण साईडने चेन विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे परत इथे आपल्याला 4 चेन द्यायचे आहेत. चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. परत साईडला एक चेन द्यायची आहे आणि या चेनवरती आपल्याला विणून घ्यायचं आहे. परत सेम आपल्याला परत 4 चेन द्यायचे आहेत. तिसऱ्या चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. परत एक चेन द्यायची आहे आणि साईडच्या या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे. सेम पुढेही असं पूर्ण राऊंडला विणून घ्यायचं आहे. असं पूर्ण राऊंड विणून झाल्यानंतर इथे आपल्याला लोकर कट करून घ्यायचे आहे. नंतर पुढे या कलरच्या लोकरच्या साह्याने आपल्याला एकूण मी इथे 33 ते 34 चेन विणलेले आहेत. साईडच्या 3 चेन सोडायच्या आहेत आणि इथे आपल्याला क्रोशे विणायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे 3 चेन विणायचे आहेत परत आणि क्रोशिया बनवलेल्या या घरामध्येच आपल्याला परत क्रोशिया विणायचा आहे. परत पुढे इथे आपल्याला खाली 3 चेन सोडायचे आहेत आणि तिसऱ्या चेनच्या घरामध्ये आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. इथे आपल्याला परत 3 चेन द्यायचे आहेत आणि या क्रोशिया विणलेल्या चेनच्या घरामध्येच आपल्याला परत क्रोशिया विणायचा आहे. सेम पुढेही
तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. तीन चेन मध्यभागी विणायचे आहेत. आणि त्याच घरामध्ये परत क्रोशिया विणून घ्यायचा आहे. लास्ट इथे साईडची 3 चेन सोडून क्रोशिया विणल्यानंतर परत आपल्याला इथे 3 चेन द्यायचे आहेत आणि या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला लोकर कट करून घ्यायचे आहे. तर हे आपल्याला असं करून घ्यायचं आहे. यातून लोकर काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला हेच याच्या मध्यभागी घ्यायचं आहे आणि साईडने मिळून घ्यायचं आहे. याला पहिल्यांदा मध्यभागामधून घ्यायचं आहे आपल्याला विणून. त्यानंतर पुढे इथेच आपल्याला असं चारी बाजूने फुल इथे आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर या लोकरच्या सहाय्याने आपल्याला आणि या इथे बांधून घ्यायचं आहे. अशी आपल्याला फुलं विणून घ्यायची आहेत सगळी. नंतर पुढे आपल्याला या तोरणपट्टीला ही सर्व फुले जोडून घ्यायची आहेत. दोन चेन द्यायचे आहेत आणि या मध्यभागी आपल्याला चेन करून घ्यायची आहे. परत आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि इकडच्या बाजूला विणून घ्यायचं आहे. सेम 2 चेन द्यायचे आहेत आणि इथे यातून आपल्याला परत चेन विणून घ्यायची आहे. सेम पुढे ही 2 चेन बनवायच्या आहेत आणि अशा इकडे विणून घ्यायच्या आहेत. एकूण चेनची 3 घरं अशी इथे आपल्याला तोरणपट्टीला विणायची आहेत.
इथे आपल्याला लोकर कट करून घ्यायची आहे आणि पुढील फूल आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे परत. याचं आपल्याला खाली साखळीमध्ये विणून घ्यायचं आहे. सेम साईडला पण आपल्या इथे मध्ये बघील 2 चेनची घरं सोडायची आहेत आणि परत तिसऱ्या घरामध्ये आपल्याला सेम मागीलप्रमाणेच 2 चेन द्यायचे आहेत आणि चेनमधून चेन काढून घेऊन क्रोशीच्या घरामध्ये चेन विणायची आहे आणि साईडला पण अशी विणून घ्यायचं आहे. त्यानंतर लोकर कट करून घ्यायची आहे. आणि हा पार्ट यामध्ये जॉईन करून घ्यायचा आहे. मध्यभागी लोकर जॉईन करून घेतल्यानंतर 2 चेनची घरं सोडायची आहेत साईडला अशीच आणि समोर या घरामध्ये आपल्याला इथे विणायचं आहे. त्यानंतर इथेच आपल्याला ह्याला चेन बनवायची आहे आणि परत इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि इकडे या घरामध्ये आपल्याला इथे विणून घ्यायचं आहे. परत आपल्याला चेन विणायची आहे आणि परत 2 चेन बनवायचे आहेत आणि समोरील ह्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढे समोरील ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला पुढील फूल जॉईन करण्यासाठी इथे आपल्याला या साईडला इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि ह्या चेनच्या घरामध्ये चेन बनवायची आहे. दोन चेनची घरं विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला समोरील या चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. त्यानंतर इकडे चेन विणून घ्यायची आहे. अशा तऱ्हेने फुलं जॉईन करून घ्यायची आहेत. सेम पुढे चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. इकडे पण असं सेम त्यानंतर इथे लोकर कट करून घ्यायची आहे.
हे यामध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इकडे पुढील फूल जॉईन करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये लोकर बांधून घ्यायची आहे. त्यानंतर इथून चेन स्टार्ट करायची आहे आपल्याला. पुढील या चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. परत 2 चेन द्यायचे आहेत. या समोरील चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. पुढे इथे समोरील चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. इथे आपल्याला समोरील चेनच्या घरामध्ये चेन विणून हे असं इथे जॉईन करून घ्यायचं आहे. परत 2 चेन द्यायचे आहेत. इकडे आपल्याला विणायचं आहे. परत 2 चेन समोरील चेनच्या घरामध्ये विणायचं आहे. इथे आपल्याला इकडच्या घराला असं विणून घ्यायचं आहे. दोन चेन बनवायचे आहेत. असं विणून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे ही लोकर कट करून घ्यायची आहे आपल्याला. हीच लोकर इथे जॉईन करून घ्यायची आहे आपल्याला. इथे आपल्याला चेन विणायची आहे. या चेन मध्ये हे चेन विणून पुढे आपल्याला या समोरील चेन मध्ये चेन विणायची आहे. अशा तऱ्हेने ह्या सर्व चेन इथे आपल्याला विणून घ्यायच्या आहेत. ही चेन नंतर इकडे आपल्याला अशी ही जॉईन करून घ्यायची आहे. इथे लोकर कट करून घ्यायची आहे.
इथे पण आपल्याला सेम असं विणून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी मध्यभागी आणि सर्व फुलं जोडून झाल्यानंतर अशी चेन लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर गोंडे लावायचे आहेत. सर्व बाजूंनी गोंडे लावून तयार झालेला आहे हे तोरण. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.